या ठिकाणी असा कोणता चमत्कार घडला की नैसर्गिक सुळक्याला देवीचं स्वरूप मानलं जाऊ लागलं. सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं हे सुंदर मंदिर, इथे आल्यावर एक वेगळीच शांतता मिळाली. डोंगर, भरभरून निसर्ग सौंदर्य आणि हजारो भक्तांची अढळ श्रद्धा. पावसाळ्याच्या या भटकंतीमध्ये पाहूया एका डोंगरावर वसलेलं हे सुंदर मंदिर आणि इथला सुंदर आपला हा परिसर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या भटकंतीमध्ये. मित्रांनो, पावसानं जोरदार आगमन केलंय आणि आपल्या पावसाळी भटकंतीला सुरुवात केलंय. तर असंच काही आता सुरुवात करणार आपण सुंदर सुंदर ठिकाण पाहायला. त्यातलंच एक सुंदर मंदिर आज बघणार आहे. कोणतं मंदिर आहे ते पाहायचंच आहे, त्याचबरोबर या पावसाळ्याचा आनंद देखील घ्यायचा आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता एक मस्त असं वातावरण निर्माण झालंय आणि आल्या आल्या या पठारावर पावसानं आमचं जोरदार स्वागत केलं. तर आता आपण जायचं आहे एका सांगली जिल्ह्यात असणारं टेकडावर असलेलं एक सुंदर मंदिर भेट द्यायला. तर सगळा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, मग तुम्हाला त्या मंदिराची माहिती भेटेल. तर चला मग आपल्या आडवाटेला आपण सुरुवात करूया. हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात येतं. विटा शहरापासून काही किलोमीटर अंतरावर वसलेलं सुळेवाडी हे गाव. पण इथे यायचं नाही. इथे यायचं म्हटलं तर रेवणसिद्ध हे मूळ स्थान, त्यापासून या मंदिरापर्यंत येणं सोपं होईल. तिथून पुढे गेल्यावर डोंगराच्या दिशेने जाणारा रस्ता सुरू होतो. दोन्ही बाजूने शेतं, झाडे आणि या पावसामुळे छान झालेली हिरवळ इथे पाहायला मिळाली. थोड्याच वेळात आम्ही मंदिरात पोहोचलो. मंदिर अगदी सुरेख आहे. या मंदिराचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे देवीची मूर्ती नसून नैसर्गिक दगडी सुळका हेच याचं मूळ स्वरूप मानलं जातं. असे का, हे पुढे जाणूनच घ्यायचं आहे. पण त्याआधी मंदिराचा परिसर पाहून घेऊया. मंडळी, तर आता पोहोचलो आपण या सुंदर मंदिरात. मंदिरात आताच देवीचं दर्शन घेतलं. खूप छान असं देवी इथं विराजमान आहे. त्याचबरोबर काही इथं आपल्याला शेळ्या पाहायला मिळतात आणि असा हा पाठीमागे हा सुंदर परिसर एकदम नयनरम्य. पाठीमागे पाहू शकता सुंदर असं वातावरण इथं दिसते. अगदी मनाला आणि आपल्या डोळ्याला पण शांतता आणि एकदम सुंदर असं लोकेशन इथं पाहायला मिळते. मंदिराचा सध्या जीर्णोद्धार केलेला दिसतो. छान असे मंदिर हे बांधलेले दिसते. आम्ही पोहोचलो तेव्हा पावसाला नुसतीच सुरुवात झाली. आभळ दाटून आलेले. हे ठिकाण उंच असल्यामुळे आजूबाजूचा परिसर सुरेख दिसत होता. वारेही खूप जोरात सुरू होते, त्यामुळे इथे एक वेगळाच आनंद मिळत होता. पावसाळ्यात हा परिसर हिरवाईने नटतो बरं का. मंदिराच्या बाजूला काही जुन्या दगडी शिल्पांचे अवशेष पाहायला मिळाले. असा काही हा मंदिराचा भाग आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर इथं काही आपल्याला शिळा पाहायला मिळतात. देवीची मूर्ती, शिवपिंड, नंदी वगैरे आपल्याला इथे पाहायला मिळतात. तसंच हे मंदिराचं प्रवेशद्वार आणि असं हे छोटे काने आपल्याला हे मंदिर आहे. पहिलं जुनं मंदिर होतं, पण आता इथे असं हे सुंदर मंदिर पाहिले. आतमध्ये जायचं आपल्याला. इथे पाहूया आपण आतमध्ये देवीची मूर्ती कशी आहे. आई सुळकाई देवीचे स्थान अत्यंत प्राचीन मानले जाते. स्थानिक परंपरेनुसार या ठिकाणी देवीची मूर्ती कोरलेली नसून डोंगरातून नैसर्गिकरित्या बाहेर आलेला खडकाचा उंच भाग हेच देवीचे स्वरूप मानले जाते आणि याचमुळे या देवीला सुळकाई देवी असे नाव पडले. स्थानिकांच्या मते हे स्थान 400 ते 500 वर्षापासून पूजले जात असल्याचे सांगितले जाते. या देवीची सुंदर दंतकथा स्थानिकांकडून ऐकायला मिळाली. स्थानिक परंपरेनुसार कोल्हापूरची अंबाबाई रेवणसिद्धनाथांच्या दर्शनासाठी आली होती. त्यावेळी रेवणसिद्धनाथ गाढ ध्यान साधनेत होते.
त्यामुळे देवीने त्यांच्यात व्यत्यय आणला नाही आणि शांतपणे प्रतीक्षा केली. ध्यान संपल्यानंतर रेवण सिद्धनाथांनी देवीचे स्वागत केले आणि त्यांच्या भक्तिभावाचे कौतुक केले. रेवण सिद्धनाथांनी देवीला या डोंगरावर नैसर्गिक दगडी सुळक्यात विराजमान होण्याची विनंती केली. तेव्हापासून हे स्थान आई सुळकाई देवी म्हणून प्रसिद्ध झाले आणि आजही हजारो भाविक येथे श्रद्धेने दर्शनासाठी येतात. तर माझ्या पाठीमागे आपल्याला जिथून आलो तर ते ठिकाण आहे रेवणसिद्धचं मूळ स्थान. हे मंदिर खूप छान आहे. ते बघूया आपण जाता जाता आपल्याला ते पाहायला मिळते का. आणि त्याचबरोबर या मंदिराच्या डाव्या साईडला पाहिलं तर विटा शहर पूर्णपणे दिसतंय. त्याचबरोबर इकडचं रेवणसिद्ध गाव इथं सुळेवाडी खाली एक आहे. तिथून हे मार्ग आहे, पण गुगल मॅप चुकवतं. लक्षात ठेवा, तिथून येऊ नका. रेवणसिद्ध इथून आपल्याला वरती डायरेक्ट मंदिरावर मार्ग आहे आणि खरंच छान आहे. म्हणजे आता पाऊस पडतोय, त्याचबरोबर असं सुंदर असं एक दिवसाची भारी भटकंती तुम्हाला नक्कीच होणार आहे. या मंदिराभोवतीचा परिसर अतिशय रमणीय आहे. डोंगर, हिरवाई, स्वच्छ हवा आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल. वाह, काय भारी ट्रिप झाली आपली. एकदम झकास. पहिलीच पावसाळी भटकंती एकदम भारी वालं ठिकाण बघायला मिळालं. आता हे ठिकाण कुठे आहे तर विटापासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आपण रेवणसिद्धला येतो, म्हणजे मूळ स्थान. तिथूनच वरती श्री सुळकादेवीचं हे सुंदर मंदिर पाहायला मिळालं. तर मित्रांनो, मंदिर कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. वारं खूप प्रचंड आहे, जेवढं मला शूट घेता येईल तेवढं घेतलंच. पाऊस उघड झाप आहे, शेवटी विट्याच्या साईडचा म्हणजे असा कंटिन्यू पाऊस नाही. तर ही होती आपली एक सुंदर भटकंती. तर असेच मी ट्रॅव्हल ब्लॉग बनवत असतो. तर तुम्हीही सबस्क्राईब करून घ्या चॅनलला, कारण अजून खूप काही बघायचं आहे आणि खूप काही पाहणार आहे. तर पुन्हा भेटू एक आडवाटेची भटकंती घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र. बाय बाय.